काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे सिंधू जल करार। या एका निर्णयामुळे पाकिस्तानला जन्माची अद्दल घडणार असे अनेक जण म्हणतात। पण खरंच यामुळे काय होणार आहे? सिंधू नदी ही तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे। तिबेटमध्ये उगम झाल्यावर ही नदी भारताच्या लडाखपर्यंत आणि नंतर पाकिस्तानामधून वाहते। सिंधू नदीच्या 5 प्रमुख उपनद्या आहेत: झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज। जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानच्या लक्षात आलं की सिंधू नदीचं खोरं जरी आपल्याकडे असलं तरी या नदीच्या प्रमुख उपनद्यांचे स्रोत हे भारताकडे आहेत। उद्या भारताने सर्व पाण्यावर नियंत्रण मिळवलं तर शेतीसाठी मुबलक पाणी उरणारच नाही। शेवटी अनेक वर्ष वाटाघाटी केल्यावर 1960 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान अयूब खान यांनी एका करारावर स्वाक्षरी केली आणि सिंधू जल करार अस्तित्वात आला। या करारानुसार सिंधू नदीपात्रातील 6 नद्यांचे पाणी वाटले गेले, ज्यापैकी पूर्वेकडील रावी, बियास, सतलज या नद्यांवर भारताला पूर्ण नियंत्रण मिळाले, तर पश्चिमेकडील सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांवर पाकिस्तानला पूर्ण नियंत्रण मिळाले। या करारानुसार दोन्ही देशांना ज्या नद्यांवर त्यांचे नियंत्रण नाही त्यावर कोणतेही प्रकल्प राबवण्याचा हक्क नव्हता। पाकिस्तानसाठी हा करार खूप महत्त्वाचा आहे, कारण हा करार जर भारताने संपवला तर पाकिस्तानवर मोठे संकट येऊ शकते। पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील शेती पूर्णपणे सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांवर अवलंबून आहे। पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास गहू, तांदूळ आणि कापूस उत्पादनात 30 ते 40% घट होऊ शकते। परिणामी अन्नधान्य आयात करावं लागेल आणि महागाई वाढेल। पाकिस्तानच्या जलविद्युत प्रकल्पांना पाण्याची कमतरता भासेल, ज्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम होईल। पाण्याच्या प्रवाहात बदल झाल्यास सिंधू डेल्टा या संवेदनशील भागाला खाऱ्या पाण्याचा धोका वाढेल, ज्यामुळे मासेमारी आणि खारफुटी जंगलांवर परिणाम होईल। IMF 2024च्या अहवालानुसार पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच अस्थिर आहे। पाणी संकटामुळे वार्षिक GDP वाढ 2% खाली येऊ शकते। सिंधू नदी व्यवस्थेच्या पाण्याशिवाय पाकिस्तानच्या GDPच्या 20 ते 25% हिस्सा असलेल्या शेती क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो। भारताने 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर रावी नदीवरील शाहपूर कांडी प्रकल्पातून पाणी पूर्णपणे थांबवले होते, ज्याचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावर परिणाम झाला। आजवर भारत पाकिस्तानामध्ये 3 युद्ध झाली आणि अनेक दहशतवादी हल्ले झाले, पण भारताने एवढे मोठे पाऊल कधीच उचलले नव्हते। यावेळी मात्र भारत सरकारने आता बस असं म्हणत एक पाऊल उचललं आहे। यामुळे पाकिस्तानच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो जेरीस येईल का? या निर्णयामुळे तुम्हाला काय वाटतंय?